नमस्ते. या व्हिडिओत आपण शिक्षक दिनावर आधारित भाषण पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जो माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वर्ग व माझे मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. अंधारातून उजेडाकडे नेणारे, अंधारातून उजेडाकडे नेणारे, अज्ञानाचे दार उघडणारे, फक्त पुस्तकी ज्ञान नाही तर जीवनाला योग्य दिशा दाखवणारे माझे शिक्षक. आज आपण या ठिकाणी शिक्षक दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत. सर्वप्रथम माझ्या सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या सर्वांना माहीतच आहे की 5 सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी देशाचे पहिले राष्ट्रपती व दुसरे उपराष्ट्रपती म्हणून कार्य केले आहे. त्याचप्रमाणे ते महान शिक्षक आणि विद्वान विचारवंत होते. आपल्या लेखनाच्या माध्यमातून संपूर्ण जगाला भारतीय संस्कृतीची त्यांनी ओळख करून दिली होती आणि म्हणूनच त्यांचा जन्मदिवस दरवर्षी शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आपण लहानपणापासून मोठे होईपर्यंत आपल्याला चांगल्या गोष्टी शिकवणारे, आपल्याला योग्य मार्गदर्शन करणारे सर्वच व्यक्ती आपल्याला गुरुच्या स्थानी असतात. आजचा हा दिवस सर्वांसाठीच खूप महत्त्वाचा आहे. मग आपल्या आईवडिलांपासून ते आपल्या शाळेच्या शिक्षकांपर्यंत सर्वांचाच आपल्या जडणघडणीमध्ये मोलाचा वाटा असतो. शिक्षक म्हणजे एक आदर्श व्यक्तिमत्व, ज्यांनी अनेक आदर्श नागरिक घडवले. अशा या शिक्षकांचा सन्मान करण्याचा, त्यांच्याविषयी आदर व्यक्त करण्याचा हा शुभ दिवस. शिक्षकांच्या व्यक्तिमत्वात अत्यंत प्रचंड शक्ती असते, कारण एका उत्तम शिक्षकामुळेच सर्व विद्यार्थ्यांचे जीवन चांगल्या दिशेने बदलत असते. विद्यार्थी आपल्या अज्ञानाचा अंधकार दूर करून ते अगदी प्रकाशाकडे येत असतात. आई वडील हे नेहमीच आपले पहिले गुरु असतात. विद्यार्थ्यांच्या जीवनात जेवढे आई वडिलांचे महत्त्व आहे तेवढेच शिक्षकांना देखील महत्त्व आहे, कारण शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्त्वाचा घटक आहे. आपल्या देशातील उत्तम नागरिक घडवण्याचे मोलाचे कार्य हे आपले शिक्षक करत असतात. ज्यावेळी आपण शाळेत चुकतो, मग ती चूक छोटी असू दे किंवा मोठी असू दे, शिक्षक आपल्याला शिक्षा करतात. शिक्षा करण्यामागे शिक्षकाचा एकमेव हेतू हाच असतो की ती चूक पुन्हा कधीही करू नये व आपल्या जीवनात पुढे जाण्यासाठी आपल्याला चुकांना मागे सोडून पुढे चांगल्या गोष्टी करायच्या आहेत आणि आपल्या जीवनाला योग्य कलाटणी द्यायची आहे. यासाठी शिक्षकच हातभार लावत असतात. शिक्षक हे केवळ आपल्याला पुस्तकी ज्ञानच देतात असे नाही, तर आपल्याला व्यावहारिक ज्ञानाचीही जाणीव करून देतात. आपण समाजात कसे वावरावे, संस्कारांची, परंपरांची जपवणूक कशी करावी, मोठ्यांशी कसं बोलावं, कसं वागावं, अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टींची जाणीव आपल्याला शिक्षक करून देत असतात. आपल्या पुढील उज्ज्वल भविष्याचा पायाच आपले शिक्षक रचत असतात आणि यासाठी आपण नेहमीच त्यांचे ऋणी असायला पाहिजे. आपल्या देशात अनेक प्रसिद्ध डॉक्टर, वकील, इंजिनियर, शिक्षक, समाजसुधारक, वैज्ञानिक, लेखक, खेळाडू, प्रशिक्षक इत्यादी झालेले आहेत आणि या सर्वांच्या मागे आई वडिलांबरोबरच पाठिंबा असतो तो शिक्षकांचा. पुन्हा माझ्या सर्व महान शिक्षकांना माझे कोटी कोटी प्रणाम व पुन्हा एकदा सर्वांना शिक्षक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर व चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. व्हिडिओ कसा आवडला हे मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.